कॉम्पेजनेट अपॉइंटमेंट, अनुकंपा तत्वावरती अपॉइंटमेंट म्हणजे नेमकं काय असतं हे आपल्याला माहिती आहे का? सरकारी कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाला आणि कुटुंबावर अचानक आर्थिक संकट आलं तर त्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी दिली जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही नोकरी हक्काने नाही मिळत आणि ती वारसा हक्काची व्यवस्थासुद्धा नाही आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज करणारी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या त्या मृत कर्मचाऱ्यावर अवलंबून असणं आवश्यक आहे. आता प्रश्न असा आहे की लग्न झालेल्या मुलीला ही नोकरी मिळू शकते का? जर ती सासरी राहत असेल तर ती वडिलांवरती डिपेंडंट मानली जाईल. हा एक प्रश्न आहे, मानली जाईल का? आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, खूप वर्षांनी केलेला अर्ज कोर्ट मान्य करेल का? कारण बऱ्याच वेळा हा अर्ज करण्यासाठी उशीरसुद्धा होतो, कारण ही योजना फक्त तात्काळ मदतीसाठी आहे, भविष्यातील फायदा घेण्यासाठी नाही आहे. याच मुद्द्यावरती नुकताच एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे. कर्नाटक हायकोर्टने एक स्पष्ट सांगितलं आहे की विवाहित मुलगी जी आहे ती सासरी राहते, ती साधारणपणे डिपेंडंट मानली जाते आणि कॉम्पेन्सनेट अपॉइंटमेंट हा काही तिचा अधिकार नाही आहे. केस लॉज जे आहे, श्रीमती लक्ष्मी वर्सेस रजिस्ट्रार जनरल हायकोर्ट ऑफ कर्नाटक. आपल्याला आवश्यक असेल तर कमेंटमध्ये जजमेंट म्हणून टाईप करून पाठवा. मी आपल्याला या जजमेंटचं PDF नक्की पाठवेल. अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला हवी असेल तर या पेजला फॉलो पण करा. धन्यवाद.